स्टँडर्ड 11 मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स पार्ट फर्स्ट चॅप्टर 3 ट्रिग्नोमेट्री सेकंड. त्यामधले आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल्स शिकत आहोत. नाउ इन एनी ट्रायंगल, सपोज ट्रायंगल ABC, measure angle A plus measure angle B plus measure angle C equal to 180 degree. Sum of measures of three angles of a triangle equal to 180 degree. तर आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापाची बेरीज जर केली आपण तर ती किती येत असते? 180 अंश येत असते, 180 डिग्री. मग आता हेच आपण शॉर्ट मध्ये लिहू, A plus B plus C equal to 180 degree. 180 degree means pi radian, or simply we write here pi. Therefore A plus B equal to pi minus C. तर ह्या इक्वेशन वरून आपण हे असं लिहू शकतो. सिमिलरली B plus C equal to pi minus A and A plus C equal to pi minus B. तर असे तीन इक्वेशन्स असं आपण लिहू शकतो. तर आपण एवढं याचं कन्सिडर करू. A plus B equal to pi minus C. तर दोन्हीकडे काय करायचंय? साइन घ्यायचंय, साइन फंक्शन. साइन A plus B equal to साइन pi minus C. pi minus C. आता इथे हे अलाइड अँगल्स तयार झालेले आहेत, pi minus C. Formula for allied angles when n equal to even number equal to plus minus sin theta. When n is an even integer. आता इथे n बरोबर किती आहे? 1. n equal to 1 नाही, n equal to here 2. मग n pi by 2, मग 2 pi by 2 equal to pi. मग pi minus c. मग आन्सर काय येणार इथे? प्लस मायनस साइन थीटा. थीटा इक्वल टू हियर सी. थीटा ही सी. मग आता प्लस घ्यायची साइन का मायनस घ्यायची? प्लस घ्यायची का निगेटिव्ह घ्यायची? हे कशावरून ठरवायचं? तर हा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे ते बघायचं. मग कोऑर्डिनेट सिस्टीम काढायची. एक्स ऍक्सिस, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस अँड निगेटिव्ह वाय ऍक्सिस. पाय मायनस सी मीन्स 180 मायनस सी, म्हणजे हा अँगल आहे सेकंड क्वाड्रंटला, पाय मायनस सी. आणि सेकंड क्वाड्रंटला वाय ऍक्सिस वर सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहे. बाय डेफिनेशन साइन मीन्स व्हॉट? साइन मीन्स वाय कोऑर्डिनेट. मग आता वाय वर जेवढे नंबर्स आहेत ते सगळे पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे साइन ची जर आपण व्हॅल्यू घेतली तर ती कोणती येणार? किंवा साइन हे ऑलवेज काय असणार आहे? पॉझिटिव्ह. इन सेकंड क्वाड्रंट साइन इज पॉझिटिव्ह. म्हणून इथे आपण कोणती साइन घ्यायची? फक्त पॉझिटिव्ह, निगेटिव्ह नाही घ्यायची. साइन A प्लस B इक्वल टू साइन C. साइन C. तर हे एक असं आपण इक्वेशन यावरून लिहू शकलो. सिमिलरली साइन B प्लस C, साइन B प्लस C इक्वल टू साइन A and साइन C प्लस A और A प्लस C. C प्लस A इक्वल टू साइन B. तर ह्यावरून आपण असे हे इक्वेशन्स लिहू शकलो. एका इक्वेशन वरून आपण एवढे इक्वेशन लिहिलेले आहेत. आता इथे आपण साइन घेतलेले, आता ह्या जे आपण कॉस घेऊ, दोन्ही बाजूला कॉस फंक्शन घेऊ. आता A प्लस B इक्वल टू पाय मायनस सी. नाउ टेक कॉस. कॉस A प्लस B इक्वल टू कॉस पाय मायनस सी. आता इथे परत आपल्याला फॉर्म्युला हाच घ्यायचा आहे, फक्त कोसाइन फंक्शन साठी, म्हणजेच कॉस. तर कॉस तर कॉसच राहणार आहे, कॉस थीटा. आता इथे प्लस मायनस हिअर थीटा इक्वल टू सी. मग प्लस मायनस साइन कोणती घ्यायची? मग अशी आपण पॉझिटिव्ह घेतली साइनला. मग आता हा अँगल परत काढू आपण. तिथे काय बघू? एक्स ऍक्सिस, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, निगेटिव्ह वाय ऍक्सिस. अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? सेकंड क्वाड्रंट मध्ये, पाय मायनस सी. अँड बाय डेफिनेशन कॉस मीन्स व्हॉट? एक्स कोऑर्डिनेट. एक्स कोऑर्डिनेट. कॉस म्हणजे एक्स कोऑर्डिनेट. पण ह्या सेकंड क्वाड्रंटला
जो एक्स ॲक्सिस आहे त्यावर सगळे काय आहेत, निगेटिव्ह नंबर्स आहेत. त्याच्यामुळे इथे कॉस काय असणार आहे, निगेटिव्ह आहे. इन सेकंड क्वाड्रंट कॉस निगेटिव्ह. म्हणून आपण इथे काय करायचंय, निगेटिव्ह साईन घ्यायची, पॉझिटिव्ह घ्यायची नाही. सिमिलरली कॉस बी प्लस सी इक्वल टू मायनस कॉस ए अँड कॉस ए प्लस सी और सी प्लस ए इक्वल टू कॉस बी. cos a plus b equal to negative cos c, cos b plus c equal to negative cos a and cos c plus a equal to negative cos b. तर आता इथे सुद्धा आपण बघा किती फॉर्म्युले तयार केलेत. ह्याला फॉर्म्युलेच म्हणायचे. एका फॉर्म्युल्यावरून आपण असे बरेच फॉर्म्युले तयार केले. कारण आपल्याला माहित होतं एवढं की सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इक्वल टू 180 डिग्री अँड 180 मीन्स पाय. 180 डिग्री